बायलोक रेनकोट घेतलेत आता रेनकोट घेऊन हल्ला, पण आजच सगळे काम पूर्ण झालं पाहिजे. कुठं आलेलो आपण कुठं आलेलो त्यासाठीच ना. चल ना कुठल्या तरी चल ना. हो ना, याचं जुगाड बघा, रॉयल शेतकऱ्यांचा असं जुगाड असतं. यांनी टावेल बांधलाय पोटाला आणि यात ना ही अंडी आहेत. जा की तिकडे. अरे इकडे नाही काव्या, इकडे नाही, इकडे नाही. पाऊस मोठा झाला म्हणून थांबलो एका झाडाखाली आम्ही सगळी, पण एक रॉयल शेतकरी अजून काम करतोय इथं. तो बघा पूर्ण पावसात थांबत आहे. हे व्हॉट्सअप आहे सर, आज आम्ही आलेलो आहे रानात टोकायला. तर आज बघू शकता, आज टोकणे म्हणजे पेरणी करायची टायमिंग चालू झालेला आहे. अच्छा, आता तो इन्स्ट्रक्शन देते आपल्याला. समजलं का? असा स्टॉक आहे. समजलं. आता तू माझी कुठली सर आहे? आणि ते कधी टोकायचं? उद्या. आज कुठे? तुला कळालं का नाही? हा, आम्ही आता 3 जण आहेत, 1 2 आणि मी एक, आणि आर्यन आहे घरी. आणि जरा पाऊस येतो त्यामुळे आम्हाला थांबायला लागतंय. कुठं का? झालं ठोकून. पाऊस आला त्यामुळे आम्हाला प्लॅन रद्द करायला लागत आहे. चल की आर्यन टोकायला. सकाळी चिखल्या उठला. भाऊ ना, याचं जुगाड बघा, रॉयल शेतकऱ्यांचा असं जुगाड असतं. यांनी टावेल बांधलाय पोटाला आणि यात ना ही अंडी आहेत. सॉरी शेंगदाणे ठेवलेत. आणि आम्हाला पूर्ण अशी पिशवी भरून पूर्ण शेंगा या रानामध्ये टोकायच्या आहेत. हा अरे आता तू गेला, चल करू चालू. आणि मी पण घेतली त्या खिशात शेंगा ठेवलेत. सांडलं सगळं पूर्ण. तिकडून जा. काव्या शेंगा घेऊन आले. हो, ते वर टोकलंय. येतील ना मग मी आता शेंगा पडलेला. येते ना आपण लावल्या. अरे येणार की रे, असं काय करतेस? येते ते म्हणजे कशी येऊ? जा की तिकडे. अरे इकडे नाही काव्या, इकडे नाही. माझं तोंड जातोय. ए काव्या इकडे, ते गोळा करायला काव्या. मायो काय हे शेतकरी बांधणार आहेत सगळं जमीन. नको काव्याला नको आवाज द्यायला आता. चला भांडण या घरातलं काहीतरी ताटण. माझा तोल जातोय. काव्या चिडली. मार बसला असता तिला, सप्पई आहे की नाही, म्हणून पळून गेली ती काव्या. गाईच तिला शेंगा नाही लावलेले आमच्या जवळ संपले म्हणून, आणि तिने अशा आणल्या आणि इथं सांडले सगळ्या. म्हणून पाऊस वाढला म्हणून आम्ही थांबलोय. पाऊस मोठा झाला म्हणून थांबलोय एका झाडाखाली आम्ही सगळी, पण एक रॉयल शेतकरी अजून काम करतोय इथं. तो बघा पूर्ण पावसात थांबत आहे. आज पूर्ण रान कंप्लीट करणार आहे तो. पडतोय म्हणून ना सगळ्यांना रेनकोट घ्यायला आम्ही इकडे आलो. ते सगळे रेनकोट घेतो आणि त्यांना सगळ्यांना देतो. पण काम थांबलं नाही पाहिजे भाई, काम आजच्या आज पूर्ण झालं पाहिजे सगळं. हा सगळ्यांचा टार्गेट आहे आज. आणि आर्यन तर काय ऐकणं झालं आहे, पूर्ण उघडा होऊन सगळी कामं करतोय.
पेरूच्या झाडाला पेरू पिकलेत आणि बघा डाळिंब पण लागले, डाळिंब पण हे पिकले. आणि इथे एक पेरू आहे काय तो काढतो थांबायला. हा बघा पिकलेला पेरू आहे मस्तपैकी. पेरू खात खात कंट्रोल. कसला पेरू पिकला बघ की. एक-एकटा खातोय. बघू बघू. हां एक नंबर पेरू. ए तर नीट ह्या साईडून हे अजून कोणा पाहिजे. आहे का बायलोक रेनकोट घेतलेत आता रेनकोट घेऊन हल्ला. पण आजच सगळे काम पूर्ण झालं पाहिजे. कुठनं आणलेलो आपण ह्यात नाही का? कुठनं आणलेलो त्या सरीत ना चल ना कुठल्या तरी चल ना. पण सरीमध्ये पाणी साठले चाला येत नाही पाय सटकले. काय चालाय लिटरली चाला येत नाही रानात एवढं पाणी साचलंय. पाय सटकते सगळे. आता हे रेनकोट घेतलेत आम्ही त्यांना जाऊन द्यायचे. हां काळी माती हिरवं पाणी नाही हिरवं नाही पांढरं पाणी. ओ चिखलाची चप्पल तयार झाली. चिखलाची चप्पल. अरे तू लयच मागे राहिलाय माहिती आहे आर्यन. एवढं माग कसं काय राहिलंस अजून. लेट पण थेट ना अर्ध्यातनं घेतलंय तुला आर्यन. पिकअप केलाय. काहीच माझी सरी बघा ही सरी माझी आहे. मी ह्यात लावतोय शेंगदाणे. नाही ना तुझं पॉइंट ना. हां काठी रावलेली. माझं कुठं आहे. हां माझं खुरपं रावलं मी. इधर हे यार रेनकोट द्या तुला. दीदीने काय खाल्ले शेंगा. काय शेंगा आला. सर आता पाऊस उघडलाय जरा जरा. म्हणजे आता प्रॉपरपणे पाऊस उघडलाय आणि काम पण आमचं झालंय पूर्ण. आणि इथं हे बघा इथून मी आता आलोय रोडवर बाहेर राहण्याच्या आलं कारण चालता येत नाही पूर्ण चिखल झालं त्यामुळं. आणि हे बघा हे इथं पोचलेत आत्ताशी इथं. आणि आहे तुम्हाला शेती पेरणीचा ब्लॉग आवडला असेल. आणि अशाच अर्धा ब्लॉगमध्ये परत भेटू आपण. ह्यांचं एंडिंग दाखवतो आणि आपल्या ब्लॉगची एंडिंग इथंच करू.